नमस्कार मित्रांनो, आपण आता इथे गुरुवार असल्यामुळे साईबाबाच्या मंदिरात पाया पडायला आलेलो आहे आणि आज आपली ॲनिव्हर्सरी पण आहे. आपल्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओम साईराम. सर पाया पडित पट ना, मग डोका टेकू ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेरावाली माता की प्रेम से बोलो, सारे बोलो. इथे आपल्या आता सगळ्या प्रकारे दर्शन झालेले आहे, बघू शकता.
इकडे बिस्किट वाटायचं काम चालू आहे. काय नमस्कार मित्रांनो, आता आपण ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने बाहेर निघालेलो आहे आणि आपण आता धाब्यावरती आलेलो आहे. तर या आपल्या मॅडमचा आज गुरुवार उपवास आहे आणि आपला काही उपवास वगैरे नाही आहे. आता बघूया आतमध्ये गेल्यानंतर कसा काही हिच्यासाठी स्टार्टरला आपण काहीतरी व्हेज मागूया, त्याच्यानंतर 12-5 केल्यानंतर नॉनव्हेजवरती ताव मागूया. आता घुसलेलं आपण एंट्रीमध्ये. कशी आहे जातो का तू? खेळतो का? नंतर खेळ. चले कडक काम आहे इकडे मस्तपैकी. ओपन एरियामध्ये आपण आलेलो आहे, बघू शकता कसा काय ते. मॅच पण चालू आहे इकडे. तर बघा असा एरिया एकदम ओपन आणि इकडे मॅच पण चालू आहे आणि असा ओपन एरिया आहे पूर्ण. इथून आपण आलेलो आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन एरिया आहे. त्याला ओपन एरियामध्ये बसायचा होता म्हणून आपण ओपन एरियामध्ये आलेलो आहे. चला इकडे आता व्हेजवाल्यांचा मसाला पापड आलेला आहे. चला या मस्तपैकी ताव मारा व्हेज. या व्हेज खायला तुम्ही. बिचारीला व्हेज खावायला लागलं हाय रे बाबा. या तुम्ही सुद्धा खायला व्हेज. नको, आम्ही सांगितले आम्हाला नॉनव्हेज. काय रे का तू? आपण आपल्याला नॉनव्हेज सांगितले ना. नको ना. हिला काय करून खायचा? दाखवून खाणार आहे तुला आम्ही. नमस्कार मित्रांनो, इथं आता चिकन चिल्ली आणि पापड घेतलेलाच आहे आणि इकडे चना कोलीवाडा आलेला आहे व्हेजवाल्यांसाठी. गदू इकडे आपण आता असं बसलेलो आहे, बघू शकता. आता आम्ही चिकन चिल्ली मम्मीला दाखवून खाणार आहेत. असा एकदम मस्त निवांत वातावरणामध्ये बसलेलो आहे आपण, नॅचरल एकदम. आणि इकडे मस्त मॅच पण चालू आहे, एकदम मस्त पद्धतशीर वाटतंय. चला या पुढे बघा, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये, मला सर्व काही दिसेल. चला नंतर कट करू. तर थोड्या वेळात आपण केक कट करणार आहे. हिला आता आपण दाखवून खाऊया चिकन चिल्ली.
अॅनिव्हर्सरी. अशा प्रकारे आमचे 10 वर्ष लग्नाचे पूर्ण झालेले आहेत. कार्टून. नमस्कार मित्रांनो, इकडे आपला आता असा केक कापून झालेला आहे आणि आता आपण हिला हा गिफ्ट आणलेला आहे. हा गिफ्ट बस का खुश का? चला परत टेबलावरती या. आपला काम फक्त खाओ पिओ घुमो घुमो और मजा करो. चला. आपली पोरं कुठे पण जा, मस्ती करायचं काही सोडत नाही. डेंजर काम आहे यांचं, फुल मस्ती. याची तर मजाच झाली. ॲनिव्हर्सरी राहिलं साईडला ना, सगळ्यांवरती बसून मोकळं झाले. हो त्याला एक इथं पार्टनर पण भेटले. फुल कडक काम. चला इथे काय का तुला काय सुचलंय का माहिती बाबा. काय भारी का भैया. हा मजा आहे यार. फुल मजा आहे. इकडे याला भारी एक एक मित्र भेटतात नाही बघ. या असे मित्र भेटलेले आहेत त्याला. झाला बंद. फिनिश. चला आपल्या आपल्या टेबलवर चला. टेबलवर चला. झाला इकडे केक खाऊन झालेला आहे. इकडे आता आपली जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. असते असते सर्वात पहिला आयटम आलेला आहे कांदा लिंबू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता 12:04 झालेले आहेत आणि इकडे आता आपला नॉनव्हेज आयटम आलेले आहेत. चला आपण आता नॉनव्हेज आयटम खाऊ मस्तपैकी. बघू शकता 1 नंबर नॉनव्हेज आयटम आहेत, गरमागरम. हा मस्तपैकी नॉनव्हेज आयटम खाऊ आणि मग पुढचा गोष्टी तुम्हाला दाखवू काय आहे ते. तर 12 वाजून तर गेलेलेच आहेत. हिच्या तोंडावरती किती खुशी झालेली आहे ते बघा. हा चिकन खायची. आता चिकन खायला सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे आपण आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. तरी माझा मित्र दिलदार शेख हा नव्हता. त्याला काही कारणास्तव गावाला जायला लागला. जरा आम्ही दोघेच पडलो, नाहीतर त्याला 100% घेऊन आलो असतो मी, त्याला आणि त्याच्या फॅमिलीला. तर नेक्स्ट टाईम बघूया पुढे. आम्ही असंच एक दिवशी इथे येऊ आणि मस्तपैकी पार्टी करू. तर सिमरनला घेऊनच यायचं आहे मला.
एक दिवशी पार्टी करायला आणि माझ्या मुलीला साराला. तर चला आता आपण जेवून झाल्यानंतर तुम्हाला भेटतो, कसं काय ते दाखवतो पुढे काय आहे काय नाही. चला मित्रांनो, आता आपल्या इथे जेवण सुरुवात झाली आहे. जेवणाला तरी आपण तंदूर रोट्या मागवलेल्या आहेत, बघू शकता. तंदूर रोट्या, क्रिस्पी तंदूर रोटी. तिथे बी लागलेलाच आहे, 1 नंबर तंदूर रोटी, क्रिस्पी तंदूर रोटी खायला या. अशा प्रकारे आपली ॲनिव्हर्सरी साजरी होत आहे. एक नंबर जेवण आहे आणि टेस्ट पण 1 नंबर आहे. चला, बडी चॉप आलेली आहे, मी खाऊन मोकळा झालेलो आहे पहिलेच. मित्रांनो आपलं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मस्तपैकी आपण इथे ॲनिव्हर्सरी साजरा केलेली आहे, फॅमिली ॲनिव्हर्सरी. आपला भाऊ नव्हता आपल्या जोडीला यावेळेस, त्याला नेक्स्ट टाईम आपण परत घेऊन येऊ त्याच्या फॅमिलीला. तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये.